जय श्रीराम. जय श्रीराम. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमात सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 74वा दिवस आहे. काल आणि परवा नाही झालं, तेव्हा 74वा दिवस आहे. आदरणीय येथील सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. सगळ्यांनी प्राणायामचा अभ्यास केला असेल. ज्यांनी कोर्स केला त्यांनाही कळलं असेल की रेचक, कुंभक, पूरक हा काय प्रकार आहे. त्याला एकदा पटकन थोडंसं बघून घेऊ, त्याचा थोडासा अभ्यास करू आणि मग आपण आजच्या सत्राला पुढे जाऊ. तर रेचक म्हणजे आपण जो श्वास सोडतोय तो रेचक. पूरक म्हणजे श्वास घेतो आतमध्ये तो पूरक. आणि जो आपण श्वास थांबवतो आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी त्याला कुंभक म्हटलेलं आहे. आत असेल तो अंतरकुंभक, बाहेर थांबवतो तो बाह्य कुंभक, असा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. नंतर ह्या प्राण आणि अपान ह्याच्यामध्ये यांचं विभाजन केलेलं आहे. आत येणारा अपान, बाहेर जाणारा प्राण. त्यानंतर ह्याला पुढे आणखी वर्णन करून सांगताना असं म्हटलंय की याच्यामध्ये या गतीचा अभ्यास किंवा तो श्वास जिथे थांबतो तिथे त्या थांबलेल्या ठिकाणी त्या स्थानावरचा अभ्यास, त्याच्याकडे लक्ष देणं, या दोन्हीपैकी कशानेही माणसाला मुक्ती मिळू शकते. हा जो अभ्यास आहे हाच सर्वोच्च ज्ञानाकडे आणि त्या मनाच्या अवस्थेकडे घेऊन जातो. आता जेव्हा आपण श्वास थांबवतो तो कुंभक जेव्हा करतो, बाहेर असेल किंवा आत असेल, बाहेरच्या कुंभकाचं वर्णन असं केलं आहे की हा श्वास आपल्या शरीराच्या बाहेर गेल्यानंतर, एक प्रकारे प्राण शरीराच्या बाहेर असल्यानंतर सुद्धा आपलं अस्तित्व राहतं, शरीर राहतं. याचाच अर्थ तिथे आपण म्हणजे फक्त केवळ शरीर, श्वास असं नाही आहे, याच्या पलीकडे आपलं अस्तित्व आहे. आणि त्याचा अनुभव की जे पूर्ण शून्य आहे, जिथे काहीच नाही, असा अनुभव जेव्हा श्वास थांबतो तेव्हा येतो. आतल्या बाजूला आतमध्ये आपण जेव्हा श्वास रोखतो, आतमध्ये श्वास रोखल्यानंतरचा आपला अनुभव की जिथे पूर्ण मन शांत, पूर्ण त्याच्यात विलीन होऊन जातं, जिथे मनाचंच अस्तित्व उरत नाही. मन जर उरलं नाही तर मग बाकीचं काहीही जगत उरत नाही. म्हणून आतल्या अंतरकुंभक तिथे जरी लक्ष दिलं तरी सुद्धा मुक्तीचा अनुभव आहे, त्याच चिदाकाशाचा अनुभव येतो. त्यानंतर हेही सांगितलं की हा जेव्हा प्राणायामचा अभ्यास करत असतो तर हा अभ्यास करताना बाहेर पडणारा जो श्वास आहे तो सूर्य स्वरूप म्हटलेला आहे आणि आत येणारा श्वास हा चंद्र स्वरूप म्हटला आहे. आता याच्यामध्ये हा आत आणि बाहेर हा जो सूर्याचं उगवणं आणि अस्त होणं यांचा जो अनुभव असतो, तर हा उदय आणि अस्त याच्याप्रमाणेच आपलं शरीर, आपले दिवस रात्र हे आतल्या आत जर मोजायचे झाले तर तसे मोजले जातात. आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्यसुद्धा हे पुढे पुढे जात असतं. जसे जसे सूर्याचे उदय अस्त होत जातात, बाहेर जसा दिवस संपत जातो प्रत्यक्ष सृष्टीमध्ये, तसं आपल्या आतमध्ये सुद्धा हा सूर्याचा उदय आणि अस्त, आणि ह्याप्रमाणे आपलेही दिवस रात्र सुरू असतात आणि त्याप्रमाणे आयुष्य वाढतं. परंतु ह्याला जर थांबवलं प्राणायामच्या माध्यमातून, कुंभक केला आणि या सूर्याचा उदय अस्त थांबवला, तर त्याप्रमाणे आपलं आयुष्यसुद्धा हे दीर्घ काळ होतं. कारण सूर्याचं उदयाची आणि अस्ताची गती आपण कमी करतो. म्हणून आपला श्वास हा खूप विनाकारण भराभर करण्याच्या ऐवजी तो शांत असावा, हे त्याचं महत्त्व आहे. सूर्याचे उदय अस्त सांगितले. याच्यानंतर ही जी गती आहे सूर्याच्या उदय अस्ताची, सूर्य आणि चंद्र, प्राण आणि अपान यांच्याकडे आपण जेव्हा बघतो
तर यांचा अभ्यास जरी नुसता केला तरीही त्यावेळेस आपल्याला पूर्णपणे शांतीचा अनुभव येतो असं म्हटलंय. म्हणून आपण आतापर्यंत नेहमीच्या व्यवहारामध्ये श्वास थांबवणं हे जरा चॅलेंजिंग होतं. पण जर सहज आपण आपल्या श्वासावरती लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की तो श्वासचा बाहेर पडताना कुठेतरी क्षणासाठी थांबतो आणि तिथून पुन्हा आतमध्ये यायला सुरुवात होतो. आत येतो तेव्हा कुठेतरी क्षणासाठी थांबतो आणि पुन्हा बाहेर जायला सुरुवात होतो. त्यामुळे एकाच वेळेस या दोन्ही गोष्टींचा अभ्यास आपण करू शकतो. श्वासाची गती कशी आहे, श्वास कसा आतून बाहेर पडतो आहे आणि जेव्हा कुठे बाहेर पडतो तिथे कसा थांबतो, त्यानंतर बाहेरून आत येताना सुद्धा तो कसा येतो आणि कसा थांबतो इकडे लक्ष देता येईल. याच्यानंतर आणखी एका गोष्टीकडे लक्ष देता येतं. हे जे कुंभकाचे स्थान आहेत, आंतरकुंभक आणि बाह्यकुंभक. आंतरकुंभक साधारण आपल्या हृदयाच्या आतमध्ये आणि बाह्यकुंभक हा आपल्या नाकापासून साधारण 12 बोटं दूर असं आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. तर हे जे स्थान आहेत या ठिकाणी प्राणाचा उदय आणि प्राणाचा अस्त, अपानाचा उदय, आतमध्ये अपानाचा अस्त, अपान वायू आपण जो आतमध्ये घेतो तो संपणं आणि तिथून बाहेर जाणारा श्वास सुरू होणं, उदय होणं त्याचा, ह्याचाही अनुभव घेऊ शकतो की हे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एक जण संपतो दुसरा सुरू होतो, ह्या घटनेचा जरी अनुभव घेतला तरी सुद्धा मन हे एक प्रकारे शून्य होतं. तर हे जे सगळे प्राणायामच्या संदर्भात ह्या ज्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत त्यांनाच आपण आणखी पुढे आपल्या जीवनामध्ये स्वतःचे स्वतः नेऊ शकतो. सहज जर नुसतं आपल्या श्वासाकडे लक्ष ठेवलं तरीही आपल्या शरीरामध्ये बरेच चांगले बदल घडून येतात, बराच विश्राम होतो आणि याचे अनेक अनुभव आतापर्यंत घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे मन जर काही कार्य करत नसेल, विशेष काही विचार करत नसेल किंवा अनावश्यक विचार करत असेल तर अशा वेळेस आपल्या श्वासावरती पटकन लक्ष घेऊन जायचं आणि तो श्वास आपला चालू ठेवायचा. सहज बघायचं कुठे कुंभक होतो आहे का, कुठे आंतरकुंभक आहे, कुठे बाह्यकुंभक आहे, पूरक कसा चाललाय, रेचक कसा चाललाय. आता याच्यामध्ये या श्वासाचे आणखी त्यांनी काही अंग सांगितले आहेत, काही भाग सांगितले आहेत. जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा हा श्वास आपल्या हृदयापासून आपल्या टाळूपर्यंत आतल्या भागापर्यंत येतो, तो एक भाग म्हटला आहे. तिथून पुढे हा श्वास आपल्या टाळूतून नाकाच्या बाहेर आपल्या 12 बोटं इतका अंतर तो पुढे येतो. तर 12 अंगुली असं त्याला म्हटलेलं आहे. तिथपर्यंत येणं हा त्याचा दुसरा भाग झाला. तर या श्वासाचे एक इथून टाळूपर्यंत तिथून बाहेर असे 2 भाग, आत येताना पुन्हा त्याचे 2 भाग, असे हे वेगवेगळे भाग आहेत. तर जेव्हा श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा या प्रवासाकडे सुद्धा लक्ष देता येतं की हा श्वास आपल्या छातीतून निघाला, टाळूपर्यंत आला, टाळूपर्यंत निघून मग तो पुन्हा आपल्या नाकाच्या थोडं पुढे तिथपर्यंत आला, याचाही आपल्याला अनुभव घेता येतो. तर जे जे जसं जसं जमेल, सहज एक एंटरटेनमेंट म्हणूनच का होईना, मुद्दाम प्राणायाम वगैरे करायचा अशी गरज नाही. सहज बसले आहेत, आपल्या श्वासाकडे लक्ष दिलं तर स्वतःलाच आनंदाने सांगायचं की किती इंटरेस्टिंग गोष्ट घडते आहे. याला एक फन म्हणून जरी बघायचं म्हटलं ना तर आपल्याला लक्षात घ्या, श्वास तर चालूच राहणार आहे, श्वास काही थांबणार नाही. बरं, रिकामे आहात, बोर होत आहे, कंटाळा आला, असले काही कारण द्यायची गरज नाही. कारण मला काही कुठल्या इन्स्ट्रुमेंटची गरज नाही. मी आपल्या जागेवर बसल्या बसल्या त्याला रात्रंदिवस जे काही असेल श्वास चालू आहे तर त्याची कशी करमणूक, त्याची कशी मजा चालली आहे हे जरी बघायचं झालं तर नुसतं सहज एक उत्सुकतेने आपल्या श्वासाकडे बघायचं की अरे पहा, इथून नाकाच्या इथून 12 बोटांपासून सुरू झाला आहे, आता आपल्या आतमध्ये मेंदूपर्यंत आला आहे किंवा टाळूपर्यंत आला आहे, आता हा इथून हळूहळू खाली चालला आहे, खाली आल्यावर हृदयापर्यंत आला, इथे थोडासा थांबला आणि संपला, आता प्राणवायू सुरू झाला, त्याचा उदय झाला, तोही अशाच मार्गाने येतो आहे. आणि हा यांचा प्रवास सहज एक उत्सुकता, क्युरिओसिटी म्हणून बघायला लागलो. टाइमपास पाहिजे टाइमपास होतो, आरोग्य पाहिजे आरोग्य येतं आणि शांत मन होऊन जातं. आणि मग सहज विचार येतो की इथेच सगळा आनंद आहे तर आपण कशाला बाहेर तो जो गुजराती शब्द किंवा हिंदी शब्द आहे मगजमारी, कशाला फुकटच्या भानगडी करत बसायच्या. जे काही आहे ते सगळं सहज आपल्याकडे आनंदाने आहे, नाही का. तर याचा अनुभव आपण करू शकतो. सो आज काय करू, हाच अनुभव आपण घेऊ. आपलं सत्र पुढे नेण्यापूर्वी थोडासा ह्या श्वासाचा अभ्यास करू, सहज बघू आणि प्रत्यक्ष अनुभवाने कळेल की याच्यात किती दम आहे, किती इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यातून मनाला किती आराम मिळतो. ठीक आहे, सगळ्यांनी सहज बसून घ्या, आरामात डोळे बंद करा
शांत स्वस्थ बसा. आणि आता आपल्याला श्वासाकडेच लक्ष ठेवायचं आहे. आपल्या श्वासावर लक्ष ठेवूया. आता हे लक्ष म्हणजे हा श्वास आतमध्ये कसा येतो आहे त्याचा मार्ग बघायचा आणि बाहेर कसा चालला आहे. मुद्दाम नियंत्रण करण्याची गरज नाही. सहज त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. आपला हा परम मित्र आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपल्या सोबत राहणार आहे. या परम मित्राचे हे वेगवेगळे रंग, त्याचे रूप हे अतिशय कौतुकाने बघायचे. कौतुकानेच बघायचं की हा कसा एवढ्या आकाशातून आपल्या नाकाच्या थोड्या दुरून निर्माण होतो. स्वतःला अपान वायूचं नाव देतो आणि आतमध्ये येतो. आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी, एनर्जी देण्यासाठी. परंतु उष्णतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर शांत करण्यासाठी. अपान वायू आतमध्ये येतो. येण्याचा मार्गही असा वळसेदार आहे. नाकापासून काही अंतरावरती हा मित्र प्रवास सुरू करतो. आपल्या टाळूपर्यंत विना विघ्न येतो. तिथून वळसा घेतो आणि आपल्या हृदयापर्यंत, फुफ्फुसांपर्यंत येतो. तिथे आल्यावर स्वतःचं हे रूप बदलतो. काही काळ का होईना त्या मित्राचं अस्तित्वच नसतं. एखाद्या जादूच्या खेळण्याप्रमाणे अचानक गायब होतो. आणि काही क्षणात पुन्हा प्रकट होतो, प्राणवायूचं नाव घेऊन. आणि ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने बाहेरचा प्रवास सुरू करतो. बाहेर जाताना सूर्य रूपाने उष्णता निर्माण करत बाहेर पडतो. तोच मार्ग हृदयापासून टाळूपर्यंत, टाळूपासून नाकाच्या बाहेर 12 बोटांपर्यंत. तिथे गेल्यावर पुन्हा स्वतःला संपवतो.
काही क्षणांसाठी गायब होतो. श्वासच उरत नाही आणि पुन्हा अचानक प्रकट होतो आणि आपला प्रवास पुन्हा सुरू करतो. पुन्हा अपान वायूचं नाव घेतो. ते नाव धारण करून पुन्हा आपल्या शरीरात चंद्र रूपाने येतो. शीतलता निर्माण करतो. हा खेळ कौतुकाने बघा. जेव्हा हा श्वास गायब होतो, अदृश्य होतो, तेव्हा लपंडाव खेळत असलेल्या सवंगड्याप्रमाणे, मित्राप्रमाणे त्याला शोधा. कुठे गेला? तो आपोआप प्रकट होईल. त्यावेळेस हर्ष करायचा, सापडला. हाच श्वास आपल्या संपूर्ण शरीरात स्वतःचं अस्तित्व दाखवतो आणि हाच श्वास आपल्या आजूबाजूला पण आहे. ह्या अशा मित्राचं जो न कंटाळा करता सतत अव्याहत आपल्या सोबतच राहतो, आपल्या आजूबाजूलाच असतो. आपलं लक्ष नसेल तरी त्याचा खेळ चालूच राहतो. त्याचं कौतुक अशा प्रकारे आपणही कंटाळा न करता जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा करा. एका सभ्य मित्रासारखी ह्या अतिशय आपल्यावर प्रेम करणाऱ्या मित्राचं कृतज्ञतापूर्वक कौतुक करायचं, त्याच्याकडे बघायचं. हे कौतुक अतिशय निष्ठेने करायचं. त्याचं कौतुक करता करता इतर गोष्टींकडे आपलं लक्ष जाऊ नाही द्यायचं. संपूर्ण लक्ष याच्याचकडे.
समर्पित भावाने. आपल्या मित्रासोबत आहात ना? त्याचा हा गमतीदार खेळ बघता आहात ना? कौतुकाने बघता आहात. संपूर्णपणे त्याच्याशी एकरूप होऊन बघता आहात ना? ह्या मित्रावर लक्ष ठेवून सहज एक क्षण आपल्या मनाच्या अवस्थेचं पण निरीक्षण करा आणि पुन्हा मित्राकडे लक्ष द्या. पुन्हा एखाद्या क्षणी आपल्या शरीराच्या अवस्थेकडे लक्ष द्या आणि पटकन पुन्हा मित्राकडे लक्ष द्या. आता लक्ष देणं सोडून द्या. मित्राला मोकळं राहू द्या.
मनाला एकदा मित्राकडे लक्ष द्यायची सवय लागली की त्याला सोडायचं म्हटलं तरी सुटत नाही, त्याच्यावरच लक्ष राहतं. मनाचं असंच आहे. एकदा आनंदाची गोडी कुठे लागली की ती जागा सोडावीशीच वाटत नाही. आपल्या गुरूंचं स्मरण करा. ओम गुरवे नमः. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि पूर्ण सोडून द्या. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि पूर्णपणे सोडून द्या. जेव्हाही पूर्णता वाटेल हळूवार आपले डोळे उघडू शकता. छान होता अनुभव. स्वतःमध्ये सुखी राहणं, हो ना. तर हे साधारणपणे प्राणांचं विज्ञान असं म्हटलं जातं. आपल्या आतमध्येच चंद्र सूर्याची गती ही कायम सुरू असते. फक्त जे अज्ञानी लोक आहेत त्यांना याची कल्पना नाही, त्यांचं इकडे लक्ष नाही, ते स्वतःच्या आत्म्याला जाणत नाही. जे योगी आहेत ते मात्र स्वतः अंतर्मुख राहतात नित्य, आणि ही सगळी गती पाहत असताना सहज जो आत्मपद प्राप्त होतं ते त्याला तिथे पोहोचतात. त्यांच्या मनात आत्ता आपण जसं म्हटलं की एकदा इकडे याची गोडी लागली, या मित्राची गोडी लागली की मला म्हणजे तुम्ही स्वतः नंतर अनुभव सांगा मला की बाकी कुठल्या गोष्टींची ओढ होती का, कुठले विचार येत होते का, मनाचं स्वरूप कसं आहे हे थोडं समजून घ्या. की त्याला जर एखाद्या इंटरेस्टिंग गोष्टीमध्ये अडकवलं ना की मग त्याचं लक्ष इकडे तिकडे राहत नाही. 100% आपण म्हणतो तसं ते मन त्या गोष्टीमध्ये अडकून राहतं. जसं एखाद्या लहान मुलाला टीव्ही बघायचा आहे खूप वेळ लागला, पण त्या मुलाला जर तुम्ही म्हटलं की चल आईस्क्रीम देतो आणि टीव्हीपेक्षा आईस्क्रीम जास्त आवडत असेल किंवा चॉकलेट जास्त आवडत असेल, पण टीव्हीकडे पाठ करून बसायला सांगितलं तर ते लहान मूल 100% चॉकलेटमध्ये राहील, त्याचं मन टीव्हीकडे जाणार नाही. तसं आपल्या मनाचं आहे की आपल्याला एखाद्या इंटरेस्टिंग गोष्टीमध्ये अडकवलं की मग त्याचं लक्ष इकडे तिकडे जात नाही. आता ही गोष्ट इंटरेस्टिंग आहे की नाही हे कोणी ठरवावं, नाही का. इंटरेस्टिंग गोष्टीमध्ये अडकवा म्हणणं ठीक आहे, पण आहे की नाही कसं ठरवावं. तर ही त्या मनाला लावायची सवय आहे. आपण काही जन्मतात सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेऊन आलो नव्हतो. मी नेहमी क्रिकेटचं उदाहरण देतो की लहान मुलांना क्रिकेटचा काही संबंधच नसतो, पण हळूहळू मोठे होताना घरातले सगळे लोक क्रिकेट क्रिकेट म्हणून नाचायला लागतात, ओरडाआरडा करायला लागतात, त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतात. तर हे मनही ते संस्कार घेतं आणि त्याला सुद्धा, त्या लहान मुलाला सुद्धा क्रिकेटमध्ये आपोआप गोडी निर्माण होते. हे बाहेरचे संस्कार मनावरती होतात.
तसं हे जे आपलं मन आहे की याला जे बाकी सगळ्या बाहेरच्या गोष्टींचे संस्कार झालेले आहेत, त्याला ज्या बाहेरच्या गोष्टींमध्ये रस आहे असं वाटतं की ही गोष्ट इंटरेस्टिंग आहे, क्रिकेट इंटरेस्टिंग असेल किंवा सिनेमे इंटरेस्टिंग असतील, हे जे त्या मनाला वाटतं, ते जे संस्कार त्या मनावरचे आहेत त्याच्या उलटे संस्कार जर करायला लागलो आणि ते नियमितपणे केले तर हा संस्कार किती सोपा आहे, करायला वेळ लागेल. परंतु एकदा हा झाला की बस केव्हाही कुठेही जा, आपल्या स्वतःशीच बसले आणि स्वतःमध्येच लक्ष, तोच आनंद. कुठल्याही बाहेरच्या गोष्टीची गरजच नाही. आनंद शेवटी आनंदच आहे ना, तो आपल्या आतमध्ये एक्सप्रेशन आहे, ते हा अनुभव आहे. तर त्यामुळे बाहेरच्या गोष्टींमध्ये ते मन रमत नाही. आपण आता हा प्रयोग केला जेव्हा आपल्याच या मित्राचं, या श्वासाचं कौतुकाने कुतूहलाने आपण निरीक्षण केलं, तेव्हा लक्षात आलं की मन कुठेच इकडे तिकडे जात नव्हतं. ते केवळ याच्याशी एकरूप, कारण इथे इंटरेस्ट निर्माण झाला आहे. तर हे जे योगी असतात हे सगळ्या या कल्पना, संकल्पना, वासना सगळ्या गोष्टी सोडून केवळ ते आपल्याच ह्या प्राणासोबत, अगदी जो वैराग्यशील आहे अशा प्राणासोबत एकत्र राहतात आणि ते श्वास उच्छ्वास याच्यावरती नियंत्रण करतील, याच्याकडे बघतील किंवा कुंभकाकडे बघतील किंवा दोन्ही गोष्टींकडे बघतील आणि अशा रीतीने त्या चिदाकाशात स्वतःला स्थिर करतात. योग्यांचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांना इकडे लक्ष ठेवता येतं. खरं म्हणजे त्यांना याच्या पुढे हेही माहिती असतं की हा जो मित्र आहे ना आपला, ज्याला आपण श्वास म्हणतो, जो आपल्यासोबत आहे, हा खरं श्वासही काही वेगळा आहे अशातला प्रकार नाही. हे आपलं स्वतःचंच एक प्रकटीकरण, रिफ्लेक्शन. आपण स्वतःला श्वास म्हणून आपल्याच मित्राला निर्माण केलंय. हा मग तो जे वेगवेगळे रूप घेतो, प्राण असेल, अपान असेल किंवा हे जे त्याचे वेगवेगळे स्थिती आहेत, रेचक, कुंभक, पूरक, या सगळ्या स्थिती सुद्धा खरं म्हटलं तर भ्रमात्मक आहे. त्या आपण स्वतःला स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी, स्वतःच्या करमणुकीसाठी हा कोणीतरी अतिशय जवळचा असा मित्र निर्माण केला आणि याच मित्रासोबत आपण स्वतःला एकरूप करतो, जेणेकरून मी आणि तो मित्र हा मला स्वतःमध्येच ठेवायला मदत करतो, मी इकडे तिकडे जात नाही. तर हे जे योग्यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांनाही माहिती असतं की हा जसा प्राण अपान म्हणायला वेगवेगळे आहेत, पण प्रत्यक्षामध्ये हे सगळे त्या एकाच चैतन्याचे, एकाच शक्तीचे, त्याच माझे हे प्रकट झालेले रूप आहेत. आणि अशा वेळेस त्या भुषुंडनी वसिष्ठांना सांगितलं की त्या चिदात्मानं उपासमहे, अशा त्या चिदात्म्याची मी प्रार्थना करतो, त्याची उपासना करतो. आणि त्यांनी असे अनेक वेगवेगळे श्लोकांच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की हे वसिष्ठ ऋषी, मी तुम्हाला इतक्या विस्ताराने या सगळ्या गोष्टी सांगितल्या, याच्यामध्ये प्राण अपान यांचा लय उदय हे सगळं मी तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये विश्रांती कशी प्राप्त होते हे सांगितलं आणि मी स्वतः या अभ्यासातून पूर्ण विश्रांती तशा रीतीने प्राप्त केलेली आहे. आणि ही जी समाधी आहे ही अतिशय उत्तम समाधी आहे. ही अवस्था चालताना, बोलताना, हिंडताना, फिरताना केव्हाही हिच्याकडे सहज लक्ष राहतं. ही अवस्था माझी कधीही भग्न होत नाही आणि अशा अवस्थेमध्ये मी कायम राहत असल्यामुळे सहज मी दीर्घायुषी झालो. मला कुठलाही त्याच्यामुळे रोग कधी होण्याची शक्यताच नाही. प्राण अपान आतापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी केल्या यांच्यातला जो संधी काळ आहे, त्या संधी काळावरती, संधी कशी होते त्याच्यावरती, या दोघांचा प्रवाह कसा आहे त्याच्यावरती, याच्यातल्या कुठल्याही गोष्टीवर किंवा या सगळ्यांवरती एकत्र लक्ष दिलं तर मग कुठली पीडा होण्याचं काही कारणच नाही, कारण कुठले कर्मच घडत नाही. जे काही माझे व्यवहार आहेत ते व्यवहार हे मी फक्त शरीर आहे म्हणून केले जातात, पण प्रत्येक वेळेस माझं लक्ष माझ्या स्वतःच्याच प्राणांकडे असतं. त्यामुळे इथे मी जे जे काही असेल त्या सगळ्यांचा, मी माझ्या वस्तूंचा ज्या येतील त्यांचा स्वीकार करतो. जे काही भोग येतील त्या सगळ्या भोगांचा स्वीकार करतो. त्याच्यामध्ये आनंद, दुःख हे सगळे जसे येतील त्या सगळ्यांचा तसाच्या तसा स्वीकार करतो. कुठल्याही गोष्टीला मी नाकारत नाही. हा माझा देह म्हणजे मी, हा सगळा भाव मी सोडून दिलेला आहे. याच देहाला पण मी त्याच्यातच स्वतःला शुभ समजून राहतो. माझ्या मनातली सगळी चंचलता, सगळं काही सुख दुःख या कल्पना मी पूर्णपणे सोडून दिलेल्या आहेत. कोणाच्याही बाबतीत हा योग्य, तो अयोग्य, शहाणा, मूर्ख, मी स्वतः विद्वान किंवा अविद्वान, म्हणजे हा जो एक अहंकार आहे
आणि अहम ममत्व आहे, हे सगळे भावसुद्धा मी सोडून दिलेले आहेत. कोणाची स्तुती, कोणाच्याही निंदा यापासून मी संपूर्णपणे स्वतःला दूर ठेवतो. मी सगळ्यांना समान मानतो. हा जो समतेचा भाव आहे हा माझ्यामध्ये आहे. दुसऱ्यांचा पराभव करण्याची शक्ती जरी असली तरी मी तशा भानगडीत पडत नाही, कारण मला कशाची इच्छा नाही. मी केवळ एकाग्र चित्ताने स्वतःच्याच हृदयात असलेल्या चिदात्म्याकडे लक्ष देतो. त्याच्याकडेच माझं मन स्थिर असतं. त्याच्यामुळे माझ्या चित्तवृत्ती या कुठेही इकडे तिकडे जात नाही. म्हणून मी सुखी आहे, चिरंजीव आहे आणि सर्व काळी मी सगळ्यांचाच मित्र असतो. संकट काळ असेल तर मी हे आपलं सगळं सोडून चाललो जातो. सुखी माणसाला बघून सुखी होतो, दुःखी माणसाला बघून मी दुःखी होतो. त्यामुळे त्यांनी म्हटलं की मी एक कावळा जरी असलो तरी अशा रीतीने मी इथे एवढं ज्ञान मिळवून स्वतःला स्थिर करू शकलो, सुखी करू शकलो. आणि अशा रीतीने मी हे सगळं ज्ञान वसिष्ठ ऋषींना, तो भुषुंड कावळा म्हणतोय की हे सगळं ज्ञान मी तुम्हाला सांगितलं. यावर वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतात की हे सगळं ऐकलं, मला फार आश्चर्य वाटलं आणि एवढं सगळं आश्चर्यकारक हकीकत ऐकून मी थक्क झालो आणि त्याला मनापासून मी धन्यवाद दिले. वसिष्ठ ऋषी म्हणतात की त्या भुषुंडला मी सांगितलं की आजपर्यंत सर्व दिशांमध्ये मी फिरलो, अनेक सिद्ध बघितले, अनेक ज्ञानी लोक बघितले, त्यांची सगळ्यांची श्रेष्ठ ऐश्वर, बुद्धी, वैभव सगळं काही मी बघितलं, परंतु तुझ्यासारखा महात्मा, भुषुंडसारखा महात्मा मी कुठेही बघितलेला नाही. आणि मोठा प्रयत्न केला तर तुझ्यासारखा ज्ञानी हा एखादा कसाबसा सापडतो आणि तुझ्यासारखा भव्य हा तर त्यापेक्षाही आणखी कठीण आहे. त्यामुळे माझे सगळे पुण्य फळाला आले म्हणून तू सापडला असं मला वाटलं. आता मी इथून निघतो, तुझं नेहमी कल्याण असो, असा वसिष्ठांनी त्याला शुभेच्छा दिल्या. आणि मग वसिष्ठ ऋषी तिथून निघाले. तर ते निघाले तर तो काकभूषुंड त्यांना आकाशापर्यंत सोडायला आला. ते नको नको म्हणत असतानाही तो आला. आणि नंतर दोन प्रिय मित्र जसं एक दुसऱ्याची ताटातूट होताना त्यांना इच्छा नसते पण आता नाईलाजाने जावं लागतं, अशा रीतीने त्यांनी एक दुसऱ्यांपासून निरोप घेतला आणि मग ते आपल्या आपल्या मार्गाला निघून गेले. इथे हे काकभूषुंड प्रकरण खरं संपलं. याच्यानंतरचं पुन्हा आत्मपूजा आणि याच्याशी संबंधित वसिष्ठ ऋषींना कैलास पर्वतावरती झालेला एक भगवान शिवाकडनं जो उपदेश आहे आणि त्यांच्याकडनं जे मार्गदर्शन आहे ते आपण बघूया. पण आज त्याला सुरू करण्यात विशेष हे नाही, आपण त्याला उद्या बघू. आणि तोपर्यंत आजपर्यंत आपण जे जे काही सगळं केलं तर मध्ये या 2 दिवसाचं मला माहिती आहे तुमचे अनुभव काय आहेत, परंतु 2 दिवस खंड पडला तर मला असं काहीतरी विचित्र होऊन गेलं होतं की फार कठीण झालं होतं. असं वाटलं युगानुयुगांचं अंतर पडलेलं आहे. रोजची ती सवय असते आणि 1 दिवस किंवा 2 दिवस जरी इकडे तिकडे झालं तर अस्वस्थ होऊन जातं. त्यामुळे पण मला काही गोष्टी माझ्या नियंत्रणाच्या बाहेरच्या होत्या, त्यामुळे तो ब्रेक घेणं आवश्यक पडला. तर असो, मला आता तुम्ही जे 2 दिवस केलं ते आणि तुमचं हे सगळे अनुभव हे ऐकायला आवडेल. आपल्यातल्या काही जणांनी कोर्स केला, कोर्समध्ये हे ज्ञान तुम्हाला उपयोगी पडलं का, आणि हे जे खास करून रेचक, कुंभक वगैरे याचा उपयोग करता आला का. त्यांनी काही आपल्या बाकीचे ज्यांनी कोर्स केला नाही पण ज्यांनी कधी एरवी प्राणायामची प्रॅक्टिस करतायत त्यांना या गोष्टींचा काही उपयोग वाटतोय का. कारण हा एक चॅप्टर असा आहे काकभूषुंडचा या संपूर्ण योग वासिष्ठामध्ये की ज्याच्यात पूर्ण भर हा प्राणायामवरती दिलेला आहे. ज्याच्यात अजून योगासनांबद्दल काही बोलले नाही पण प्राणायामबद्दल विशेष करून सांगितलं आहे. आणि इथून जे जे अभ्यास करतात, मी तुम्हाला सिक्रेट म्हणून तरी असलं तरी सांगून देतो, सहसा या गोष्टी शेअर होत नाही, परंतु हे स्वतःच्या प्रयत्नांचे अनुभव आहेत. जेव्हा जेव्हा जिथे जिथे ज्या ज्या प्राणायाम सिस्टीममध्ये तुम्ही असाल, कुठलेही प्राणायाम करा, ठीक आहे, त्या प्राणायाममध्ये थोडंसं या गोष्टीवरती लक्ष द्या. आणि थोडंसं आपण कधी मंत्राची गोष्ट केली होती, श्वासासोबत मंत्र, तर त्याच्याकडे लक्ष द्या. आणि तुम्हाला जे जे योग्य वाटेल जशा जशा पद्धतीने गुरूंचा आशीर्वाद घ्यायचा आणि या दोघांचं कॉम्बिनेशन करायचं, मंत्र आणि श्वासामध्ये आपण हे जे रेचक, कुंभक, पूरक समजतो, बघतो, ते यांचा जे काही तुम्हाला योग्य कॉम्बिनेशन वाटेल, जुळवणूक वाटेल ती करायची.
आणि त्याप्रमाणे आपल्या प्राणायामचा श्वासांचा अभ्यास करत राहा. खूप सुंदर प्रवास आहे. अनेक साक्षात्कार होतात, आपल्याला अनेक गोष्टी कळायला लागतात. आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण सुद्धा आणता येणं सोपं जातं. त्यामुळे हा अभ्यास जरूर करा, चुकवू नका. आणि मी जे नेहमी सांगतो की श्वासासारखा मित्र नाही, त्याच्यामुळे नको त्या गोष्टीमध्ये नको त्या व्यक्तींमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा याच्यात इन्व्हेस्टमेंट करा. यासारखे रिटर्न्स दुसरं कोणीही देऊ शकत नाही. या गोष्टीवर विश्वास ठेवा. तर आज इथे थांबतो आणि आपण उद्या भेटूया पुन्हा. आजच्या पुरतं इथे थांबू. जय श्रीराम, जय गुरुदेव. मला तुमचे अनुभव ऐकायला आवडेल याच्याबद्दलचे आणि इन जनरल काही असतील ते.